नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दृष्टी ऑनलाईन क्लासेस प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक लोणकर सर सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो. शालेय स्पर्धा परीक्षा, टी परीक्षा, टेट परीक्षा आणि इतर सरळ सेवा भरतीसाठी आवश्यक असणारा जो घटक आहे गणितामध्ये, तर तो आहे चक्रवाढ व्याज. आणि या चक्रवाढ व्याजावरील काही एक वेगळ्या प्रकारची उदाहरणं आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर उदाहरण स्क्रीनवरती बघा. एका कारखान्यात सुरुवातीला 5,600 इतके कामगार काम करत होते. आधुनिकीकरण करारामुळे दरवर्षी 15% कामगार कमी होत आहेत. कमी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 2 वर्षांनी त्या कारखान्यात किती कामगार शिल्लक राहतील? आता तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी रक्कम दिलेली नाही, व्याजाचा दर दिलेला नाही, मुद्दल दिलेली नाही. मग हे तुम्ही चक्रवाढ व्याजाचं उदाहरण कसं काय या ठिकाणी म्हणत आहात? तर ही अशा प्रकारचं उदाहरण चक्रवाढ व्याजावरील उदाहरणे ज्या पद्धतीनं आपण सोडवली, तर त्या पद्धतीनंच आपण ते सोडवणार आहोत. आता बघा सुरुवातीचे जे कामगार दिलेले असतात, तर ते सुरुवातीचे कामगार म्हणजे चक्रवाढ व्याजामध्ये सुरुवातीची रक्कम मुद्दल घेतलेली असते. 15% कामगार कमी झाले म्हणजे तिथं व्याजाचा दर असतो 15%. त्याच्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे इथं कालावधी 2 वर्ष दिलाय म्हणजे चक्रवाढ व्याजामध्ये मुदत 2 वर्ष आहे. सेम ॲज इट इज आपण जी ट्रिक चक्रवाढ व्याजासाठी आपण वापरलेली आहे, तर त्याच ट्रिकच्या साहाय्याने हे उदाहरणं सोडवायची आहेत. तर अशी काही उदाहरणं आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलेली आहेत ट्रिकच्या साहाय्यानं. तर तेही व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी नक्की बघा. आता बघा हे उदाहरण आपण या ठिकाणी इथं सोडूयात. याच्यामध्ये बघा सुरुवातीला जी दिलेलं आहे ते 5,600 कामगार आहेत. हे 15% कामगार जे आहेत ते कमी झालेले आहेत आणि तुम्हाला कालावधी जो आहे तो 2 वर्ष दिलेला आहे. आता ट्रिक काय आहे? तर चक्रवाढ व्याजामध्ये जसे आपण रास काढतो, तर ही रास म्हणजेच इथं मिळणारे कामगार असतील. हे रास म्हणजेच इथं राहणारे शिल्लक राहणारे काय असतील? शिल्लक कामगार असतील. तर आपण हेही उदाहरण ट्रिकच्याच साहाय्यानं आपण सोडवणार आहोत. तर सुरुवातीचे जे कामगार आहेत ते लिहून घ्या अगोदर 5,600. आता मी खाली 100 लिहितोय. 100 कामगार वाढले असतील तर प्लस करा आणि कमी झाले असतील तर मायनस करा. तर बघा 15% कामगार कमी झालेत म्हणजे 100ला 15 जेव्हा कमी होतील तेव्हा शिल्लक राहतील 85. म्हणजे कमी झाल्यामुळे इथं आपण आकडा घेणार आहे 85. हे झालं पहिल्या वर्षासाठी. असं तुम्हाला 2 वर्ष दिलेले आहेत. मग अजून एकदा ते रिपीट करून घ्या. म्हणजे 100वरती तुम्हाला 85 का लिहायचं आहे? कारण 100 मागं 15% कामगार कमी झालेले आहेत. म्हणजे 100मधून 15 कमी केले की 85 शिल्लक राहील. आता हे 2 वेळा मी का रिपीट केलं? तर माझ्याकडे 2 वर्ष मुदत आहे. समजा त्यांनी तुम्हाला विचारलं असतं 3 वर्षानंतर किती कामगार शिल्लक राहतील? तर तुम्हाला हीच घटक 85 100 अजून एकदा लिहावा लागेल. ओके. तर आता बघा मी थोडंसं कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण सोप्या पद्धतीनं करू. या शून्याला हे 2 शून्य इथं कॅन्सल झाले. ओके. आणि इथं किती मिळालं बघा, इथं मिळालं मला 56 आणि या ठिकाणी हे 85 तुम्हाला 2 वेळा दिलेलं आहे. हे मी 2 वेळा लिहितो. सॉरी 2 वेळा मी 85 लिहितो. ओके. आणि याच्या छेदाला इथं किती आहे बघा 100 आहे. तर तुम्हाला शॉर्ट ट्रिक माहीत आहे, की 85 गुणुले जर 85 तुम्हाला कमी वेळेमध्ये करायचं असेल, तर तुम्ही काय करायचं, हे 5 गुणुले 5 करायचं. 5 गुणुले 5 झालं 85 आणि 8च्या पुढचा अंक किती असतो? 9. 8 9 किती झालं? 72. म्हणजे मला काय मिळेल बघा, 56 गुणुले 7,225 भागिले 100. आता कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी जर 100 असेल, तर उजवीकडून डावीकडे 2 डेसिमल 2 दशांश चिन्ह आपल्याला सरायचे आहेत. म्हणजे हे मिळालं 56 गुणुले आता 100नं भागायचं म्हणजे बघा दशांश चिन्ह 2 डेसिमल 2 घरं आत यायचं 72.25. आता यांचा तुम्हाला काय करायचं आहे? रफ प्रॉडक्ट घ्यायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. करूयात. 6 पंचे 30, 3 आले हातचे 6 दोन्ही 12, 13 14 15 परत हातचा 1 आला
साई दोन्ही 12 आणि 1 13 आले. परत हातचा 1 साई 7 42 आणि 1 आला 43. परत तुम्ही 5 न मल्टिप्लाय करून घ्या. 5 गुणिले 5 25 हातचे 2 आले. 5 दोन्ही 10 आणि 2 12 आले. परत हातचा 1 आला. 5 दोन्ही 10 आणि 1 11. परत हातचा 1 आला. 5 7 35 आणि 1 किती झाले रे? 36. आलं लक्षात? 5 आणि 5 10. त्याच्यामध्ये 1 हातचा येईल. 3 2 5 आणि 1 6. 3 आणि 1 4. 6 आणि 4 10 आणि हातचा 1 3 आणि 1 4. म्हणजे किती आलं उत्तर तुमचं? बघा 40 46 00 आणि याच्यामध्ये तुम्हाला किती डेसिमल द्यायचे आहेत? 2 डेसिमल द्यायचे आहेत. पॉइंट इथं येईल. पॉइंट शून्याला किंमत नाही. त्याच्यामुळं डायरेक्ट लास्टचं उत्तर येईल बघा तुमचं 4043. तर एवढे 4043 एवढे कामगार जे आहेत ते शिल्लक राहतील. आपला ऑप्शन क्रमांक बघा किती आहे? 4046 म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक आहे 4. ओके. ऑप्शन क्रमांक 4. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं हे काय करायचं तुम्ही सोडवायचं आहे. ओके. चला आता पुढचं बघा. राजने दशादशे 12% दराने 70,000 रुपये बँकेत चक्रवाढ व्याजाने ठेवले. 1.1/2 म्हणजे 1.5 वर्षानंतर त्याला व्याजासह किती रक्कम मिळेल? आता व्याजासह मिळणारी रक्कम म्हणजे मला रास काढायची आहे. तर या रासमध्ये काय असतं? चल अधिक काय असतं बाळांनो? व्याज असतं. चल अधिक व्याज म्हणजे आपल्याला रास काढायची आहे. पण तुम्हाला जी मुदत दिलेली आहे तर ती अपूर्णांकी दिलेली आहे. म्हणजे 1 वर्षाचं काढायची ट्रिक आहे, 2 वर्षाची ट्रिक दिली आपण, 3 वर्षाची ट्रिक दिलेली आहे. पण आता 1.5 वर्षाचं जर तुम्हाला व्याज काढायचं असेल, रास काढायचा असेल, तर अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये काय करायचं? तर बघा सुरुवातीचा जो काही दर आहे तो आहे तर 12% आणि 70,000 बँकेत चक्रवाढ व्याजाने ठेवले म्हणजे मुदलाची रक्कम 70,000 आहे. दर जो आहे तो 12% आहे. मुदलाची रक्कम जी आहे ती 70,000 रुपये आहे आणि 1.5 वर्षानंतर. तर हेही उदाहरण आपण ट्रिकच्या साहाय्याने सोडवूया. तर रास बरोबर सुरुवातीला लिहायची मुदलाची रक्कम म्हणजे मी इथं लिहिणार आहे 70,000 गुणुले. आता बघा मुदत जी दिलेली आहे ती 1.5 वर्ष आहे. मग काय करा सुरुवातीच्या 1 वर्षाचा विचार करू आपण. तर किती आहे? 100 वरती किती व्याजदर आहे बघा 12%. म्हणजे 100ला ₹12 वाढले म्हणजे 112 रुपये झाले. म्हणजे पहिल्या वर्षाला तुम्हाला लिहायचं आहे 112 भागिले 100. आता मला सांगा पुढचं 1.5 वर्षासाठी अर्धच वर्ष आहे ना. म्हणजे एका वर्षाला जर व्याजदर 12% असेल तर अर्ध्या वर्षाला व्याजदर किती झाला? 6% झाला. ओके. 6% झाला. म्हणून आता 100वर 6 वाढवायचे. म्हणजे 100वरती आपल्याला 6 वाढवायचे आहेत. म्हणजे याचा अर्थ हा झाला 100. येते लक्षात? म्हणजे 1.5 वर्षाचं काम कसं करायचंय तुम्हाला? एका वर्षासाठी 12% जर व्याजदर असेल तर 100वरती 12 वाढले म्हणजे 112 रुपये झाले. पण 12%चा व्याजदर निम्मा करून घ्या. कारण अर्ध्या वर्षासाठी निम्मा व्याजदर असेल म्हणजे त्याच्यासाठी 6%. मग 100वरती 6 वाढले म्हणजे 106 रुपये. आणि आता करा कॅल्क्युलेशन्स. बघा 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल झाले. त्या 2 झिरोला इकडे हे 2 झिरो कॅन्सल झाले. काय उरले 7 गुणिले 112 गुणिले 106. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा 7 दोन्ही 14 हाताला 1 7 एके 7 आणि 1 झाला 8 आणि 7 एके 7 हे झालं 784 आणि गुणुले हे तुमचं 106. आता ही रफ कॅल्क्युलेशन्स इकडं आपण साईडला करूयात. 106ला मल्टिप्लाय करायचा आहे गुणाकार. साइन चूक 2 आले. साई 8 48 49 50 हातचे 5 आले. साई 7 42 आणि 5 आले 47. परत झिरोनं मल्टिप्लाय केलं की ते झिरोच येणार आहे. परत अजून कुणाचं मल्टिप्लिकेशन आहे 1चं 4 8 आणि 7 यांची ॲडिशन करून घ्या. 4 आणि 7 येईल 11 हातचा 1 8 आणि 4 12 आणि 1 13 हातचा आला 1 7 आणि 1 8 म्हणजे 83,104. 83,104 एवढी रक्कम व्याजासहित काय करावं लागल? त्या राजला काय करावं लागल? मिळेल. म्हणजे 83,104 रुपये. तर बघा पहिला जो पर्याय आहे तो आपला करेक्ट पर्याय आहे. 83,104 पहिला ऑप्शन करेक्ट आहे. येते लक्षात? तर या पद्धतीनं. ओके.
नेक्स्ट बघा, इथं एक उदाहरण तुम्हाला विचारलेलं आहे. कोणत्या दराने कोणत्या दराने एका मुद्दलाची एका वर्षाची रास तुम्हाला दिलेली आहे आणि दुसऱ्या वर्षाची रास दिलेली आहे, तर व्याजाचा दर काय होता? अत्यंत ट्रिकी क्वेश्चन आहे. पहिल्या वर्षीची रास तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे व्याजासहित मिळणारी रक्कम पहिल्या वर्षी मिळते ₹10,800. मुद्दल किती आहे माहीत नाही. व्याजाचा दर किती आहे माहीत नाही. दुसऱ्या वर्षी सुद्धा व्याजासह मिळणारी रक्कम आहे ₹11,664 आणि तर व्याजाचा दर काय होता? तर हेही मी तुम्हाला ट्रिकच्या सहाय्यानं या ठिकाणी सोडवून देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्की मला या उदाहरणांचा तुमच्या परीक्षेमध्ये 100% फायदा होईल आणि अशा अनेक सोप्या ट्रिक आपण घेणार आहोत, बघणार आहोत. उदाहरणं त्यावरील सोडवणार आहोत. तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. ओके. बघा, तर हे उदाहरण ट्रिकच्या सहाय्यानं आपल्याला असं सोडवायचं आहे, की व्याजाचा दर जो आहे, तर तो व्याजाचा दर बरोबर बघा आपण काय करूयात, व्याजाचा दर बरोबर त्या राशीमधील फरक, राशीतील राशीतील फरक भागिले पहिली रास, राशीतील फरक भागिले पहिली रास हे 100. आता 100 ने का गुणायचं? कारण व्याजाचा दर हा टक्केमध्ये असतो. म्हणून आपण त्याला 100 ने गुणायचं. ओके. आता राशीतील फरक म्हणजे वजाबाकी. तर मोठ्या रासमधून लहान रास वजा करा. भागिले लहान रास म्हणजे पहिली रास 10,800 याला गुणुले काय करा 100. आता 11,600 मधून मला 10,800 मायनस करायचे आहेत, फरक घ्यायचा आहे. तर हा बघा 4 येईल, 6 येईल, 16तनं 8 गेले 8 हातचा दिला, 1 गेले 0 म्हणजे येईल तर 864 येथील उत्तर 864 भागिले किती आलं 10,800 गुणिले 100. तर आता याच्यामध्ये मला काय करता येईल बघा, या 2 शून्याला 2 कॅन्सल करता येतील. 864 भागिले 108. आता छोट्या पाड्याने आपण भाग घालूया. 12 108 इथं 12 संग 72, 12 सती 84 घ्या. 12 सती 84, 85, 86 2 उरले. 12 दोन्ही 24 म्हणजे मला उत्तर मिळेल 72 भागिले 9. 9 एके 9, 9 8 72 म्हणजे व्याजाचा दर जो मिळाला तुम्हाला, तो मिळाला 8% आणि हा जो आपला ऑप्शन आहे 8% पर्याय क्रमांक 3. तर हा आपला पर्याय क्रमांक 3 करेक्ट असेल. येतंय लक्षात? तर अशा पद्धतीनं या ट्रिकच्या सहाय्यानं तुम्हाला हे सोडवायचं. ही ट्रिक अत्यंत महत्त्वाची आहे. ओके. 2 जर रास दिल्या तुम्हाला तर काय करायचं? राशीतील फरक भागिले पहिली रास गुणिले 100. आलं लक्षात? चला नेक्स्ट. आता पुढं जर आपल्याला बघायचं म्हणलं तर काय दिलेलं आहे बघा. दसादसे चक्रवाढ व्याजाच्या कोणत्या दराने म्हणजे आपल्याला दर काढायचा आहे 3 वर्षामध्ये म्हणजे कालावधी तुम्हाला 3 वर्ष दिलेला आहे. तर 10 लाख 10 लाखच आहे ना बघा. एकक, दशक, शतक, हजार, दशक, लाख, दशलाख. 10 लाख मुद्दलाचे किती होतील बघा 13,67,000. आता इथं थोडं चुकलंय. तर हा आपण 6 घेऊया. 631 पाहिजे. 13,67,631 होतील. म्हणजे तुम्हाला व्याजासहित मिळणारी रक्कम तुम्हाला दिली आहे. म्हणजे बघा 3 वर्षानंतर तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहेत. किती? 13,67,631 म्हणजे नक्कीच ही व्याजासहित मिळणारी रक्कम आहे रास, की जिच्यामध्ये मुद्दल पण आहे आणि व्याज पण आहे. ओके. आणि ही जी आहे ती 10 लाख रुपये काय आहे बघा, मुद्दल तुम्हाला दिले. 3 वर्ष मुदत दिलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तो व्याजाचा दर किती असेल हे काय करायचं आहे, काढायचं आहे. एकदम आपण सोप्या पद्धतीने हे सॉल्व्ह करूयात. बघा, मगाचीच आपण ट्रिक वापरूया. तर रास बरोबर सुरुवातीला आपण मुद्दल लिहितो. तर इथं मुद्दल लिहून घ्या 10 लाख म्हणजे याच्यावरती आपल्याला 5 शून्य देता येतील 10 वरती. ओके. त्याच्यानंतर काय करतो रे आपण
व्याजाचा दर. आता इथं जो व्याजाचा दर आहे ना, तो व्याजाचा दर सपोज करा तुम्ही, हा जो व्याजाचा दर आहे ना, तर तो माना x% म्हणजे 100वर 1% वाढवा. बघा 1% असेल तर 100 अधिक 1 101. 2% असेल तर 100 अधिक 2 102. 12% असेल तर 100 अधिक 12 112. तसं मी x% वाढवलेलं आहे 100वर हां. बघा मी काय करतोय 100वर मी x वाढवतोय तर मला काय लिहावं लागेल रे 100 लिहून चालणार नाही. 100मध्ये मला प्लस करावं लागेल x. असं हे झालं पहिल्या वर्षी. मला 3 वर्ष असं रिपीट करायचं आहे. 100 त्याच्यानंतर 100 अधिक x त्याच्यानंतर परत एकदा रिपीट करा 100 100 अधिक x. चुकूनही तुम्ही 100 x लिहू नका. आपल्याला 100 पट नाही करायचं. जसं मी म्हणलं की नाही व्याजाचा दर जर 20% असेल, वाढत असेल, तर 100वर 20 वाढले तर 120 होतात. ते 100 अधिक 20 असतं, अधिक असतं ते. म्हणजे x% जर व्याजदर घेतला मी, तर 100वर किती वाढेल तर 100 अधिक x. ओके. चला. आता याच्यामध्ये आपण काय करूयात, तर याच्यामध्ये 0 कॅन्सल करू. हे 2 झिरो या 2 झिरोला गेले. तर हे 2 झिरो क्रॉस तिरके या 2 झिरोला गेले आणि हे क्रॉस 2 इकडं कॅन्सल केले. तुम्ही इथं नाही कॅन्सल करू करू शकत कारण इथं प्लस आहे. प्लस असल्यामुळे हे 0 कॅन्सल होऊ शकत नाहीत. आणि ही जी रास दिली आहे ना बाळांनो, तर ही रास तुम्हाला इथं दिलेली आहे 13,67,631. इथं किती उरलं बघा 100 अधिक x 100 अधिक x असं तुम्हाला किती वेळा आलंय बघा 3 वेळा आलंय. मी असं लिहितो 100 अधिक x चा घातांक 3. एखादा घटक जर 3 वेळा रिपीट झाला असेल तर त्याचा घातांक आपण 3 लिहूयात. ओके. आता ज्या अर्थी याचा घातांक 3 आहे, त्या अर्थी 100% ह्याने काय कॉन्सेप्ट यूज केलेला असेल रे? घातांक 3 काढायचा असेल तर घनमूळ घ्यायचं. घन काढायचा असेल तर घनमूळ घेतात. म्हणजे क्यूब काढायचा असेल तर क्यूब रूट घेतात. आता एवढ्या मोठ्या संख्येचं क्यूब रूट आपल्याला पाठ असतं का? मॅक्सिमम आपण 30 पर्यंतची पाठ करतो. मग आता सर याच्याला ट्रिक काय वापरायची? तर एक लक्षात घ्या, 100चा ज्यावेळेस तुम्ही मला सांगा क्यूब करता, त्यावेळेस आयडिया काय असते आपली 1 चा 3 वेळा गुणाकार 1, शून्याचे 3 शून्य लिहून टाक आणि या शून्य 3 शून्य लिहून टाक. म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लाख, दशलाख म्हणजे 10 लाख हा कुणाचा क्यूब आहे? 100चा आहे. मग आपली रक्कम 13 लाख आहे ना? आपली रक्कम 13,67,000 आहे. याचा अर्थ 100% आपलं उत्तर हे 100 पेक्षा जास्त आहे. म्हणजे हा 13,67,631 हा जो क्यूब आहे, तो 100 पेक्षा मोठ्या संख्येचा नक्की आहे. चला, आता त्याच्यानंतर पुन्हा विचार काय करायचा, याच्या एकक स्थानी समजा तुमचा किती आहे? 1 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 100 नंतर आपण 101 घेतला तर त्याच्या एकक स्थानी 1 येऊ शकते बघा. 1, 1, 1, 1 येऊ शकतो. मग आता 101 चं उत्तर हे 10 लाखाचं लगेचच 13 लाख होणार आहे तर अजिबात नाही. 102 चा 2 येणार नाही. 3 त्रिक 9 त्रिक 27 तो येणार नाही. मग आपला एकक स्थानचा 1 अंक येण्यासाठी आपल्याला पुढे जाऊन आपण काय करूयात 111 चा आपण या ठिकाणी क्यूब ओके. तर आपण काय करूयात 1, 1, 1 याच्यानंतर परत 1, 1, 1 घेऊयात आणि परत याच्यानंतर 1, 1, 1 घेऊयात. तर 1, 1 आणि 1 हा 3 हा 2 हा 1. आता इथं 2 वेळा गुणले. अजून एकदा मला गुणाकार करायचा आहे 111 सोबत. बघा 1, 2, 3, 1, 12, 32, 1. परत एकदा तुम्हाला काय करायचं आहे 1, 2, 1. परत एकदा गुणायचं आहे 1, 2, 1. ओके. 1 आला, 2 आणि 1 3 आला, 3 आणि 2 5 आणि 1 6 आला. 3 आणि 2 5 6 7 आला. 3 आणि 2 5 आणि 1 6 आला. 2 आणि 1 3 1 म्हणजे 13,67,631 हा जो आहे, हा जो आहे, तर बघा 1 घातांक 3 हा 111 चा 3 वेळा गुणाकार आहे. आता 3 घातांक काढून टाकण्यासाठी टेकिंग क्यूब रूट म्हणा. टेकिंग क्यूब रूट त्याचा अर्थ काय होतो? घनमूळ घेऊया. म्हणजे घनमूळ जर घेतला आपण घनमूळ घेऊन, तर आपल्याला काय मिळेल बघा. हा जो 3 आहे, हा जो 3 आहे, तर या 3ला एकरला 3 कॅन्सल झाला म्हणजे 111 बरोबर काय मिळालं मला 100 अधिक x मिळालं. तर
तर इकडं पाठवा. 111 मधून 100 वजा झाले तर मला x उत्तर मिळालं. 111 मधून उत्तर गेले 11. हा जो व्याजदर असतो तो टक्केमध्ये असतो. त्याच्यामुळं आपलं उत्तर आलेलं आहे x बरोबर 11%. तर हा 11% तुमच्या त्या व्याजाचा दर होता आणि म्हणून आपण म्हणूया की आपला पर्याय क्रमांक 3 हा करेक्ट असेल. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं तुम्हाला ही उदाहरणं काय करायची आहेत, चक्रवाढ व्याजाच्या संदर्भामध्ये सोडवायची आहेत. ओके. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशा अनेक सोप्या ट्रिक आपण बघणार आहोत विविध येणाऱ्या आपल्या पुढील व्हिडिओसाठी. तर या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी नक्कीच व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. धन्यवाद. थँक यू.